दिवसभराचा थकवा आणि ताण विसरा. शांत झोप आणि मानसिक शांततेसाठी रोज रात्री फक्त ही कामे करा. श्री स्वामी समर्थ. आजचा विषय थोडा वेगळा आहे, पण आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. घरामध्ये सगळ्या गोष्टी असतात, तरीसुद्धा रात्री मनासारखी झोप लागत नाही, मनःशांती लाभत नाही. मनामध्ये असंख्य विचार येत असतात. दिवसभर आपण घरासाठी, मुलांसाठी, कामासाठी धावपळ करत असतो. पण जेव्हा रात्री डोळे मिटतो, तेव्हा मनात विचारांचं काहूर माजलेलं असतं. उद्या काय करायचं? आज त्याने असं का म्हटलं? हा माझ्यासोबत असा का वागला? पैशांचं काय होईल? उद्या माझं कसं होईल? हा विचार आपल्याला शांत झोपू देत नाही. जर तुम्हालाही असं वाटत असेल की सगळं काही आहे पण मनाला शांतता नाही, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण अशा छोट्या कामांबद्दल बोलणार आहोत, जी रोज रात्री झोपण्यापूर्वी केल्यास तुमचं आयुष्य बदलू शकतं. तुम्हाला रात्री झोप लागू शकते, मानसिक समाधान मिळू शकतं. पहिलं काम, मनातील ओझं उतरा. आपलं मन म्हणजे एक कचराकुंडी आहे. दिवसभरात कोणीही येत असतं आणि त्यामध्ये कचरा टाकून जात असतं आणि दिवसभर आपण तो वागवत असतो आणि रात्री झोपताना तोच कचरा जवळ घेऊन झोपत असतो. आपल्या मनाची अवस्था एखाद्या कपाटासारखी असते, जिथे आपण सतत काही ना काही कोंबून भरत असतो. जेव्हा आपलं मन रिकामं असेल, तेव्हा आपल्याला शांत झोप लागत असते. यासाठी काय करायचं? रोज रात्री झोपण्यापूर्वी एक छोटी डायरी आणि पेन घ्या. मनात जे काही विचार येत आहेत, मग ते काहीही असू द्या, एखाद्यावर राग, भीती, उद्याची कामं किंवा कोणाबद्दल तक्रार, हे सर्व कागदावर लिहा. यालाच ब्रेन डंप म्हणतात. जेव्हा तुम्ही लिहिता, तेव्हा तुमचं मन रिकामं होतं. तुम्हाला जाणवेल की अर्धी शांतता तर लिहिण्यानेच मिळते. स्वतःला सांगा, आता हे विचार कागदावर आहेत, मला आता विचार करण्याची गरज नाही. आणि तुमच्या हेही लक्षात येईल की त्यातील बरेच विचार तुमच्या काहीच कामाचे नाहीत, तरीसुद्धा तुम्ही त्यांना पकडून बसलाय. त्यामुळं तुमचं मन रिकामं होईल. त्यावेळी तुम्हाला मानसिक शांतता मिळणार आहे. आता दुसरं काम, माफी मागणे आणि माफ करणं. दिवसभरात कोणीतरी आपल्याला काहीतरी बोललेलं असतं किंवा कोणासोबत तरी भांडण झालेलं असतं किंवा कोणाबद्दल तरी मनात कटुता निर्माण झालेली असते. तर ते ओझं घेऊन झोपू नका. जर चूक तुमची असेल तर मनापासून माफी मागा आणि जर चूक समोरच्याची असेल तर त्यांना मनातल्या मनात माफ करा. माफ करणं म्हणजे समोरच्याला जिंकून देणं नाही, तर स्वतःला त्या रागाच्या बंदिस्त कारागृहातून मुक्त करणं आहे. जेव्हा तुम्ही कोणाला माफ करता, तेव्हा तुम्ही स्वतःला शांत झोपेचं गिफ्ट देता. समोरच्याची माफी मागणं किंवा समोरच्याला माफ करणं, यापेक्षा दुसरं समाधान नाही आहे. आता तिसरं काम, दिवसाचा शेवट सकारात्मकतेने करणे. दिवसभरात कितीही वाईट घडलं असेल, तरी अशा 3 गोष्टी शोधायच्या ज्या चांगल्या झाल्या आहेत. कदाचित मुलांच्या आवडीचं जेवण केलं असेल किंवा कोणाचे तरी फोनवर 2 शब्द गोड बोलणं झालं असेल, त्याबद्दल देवाचं किंवा निसर्गाचे आभार माना. झोपण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेवा आणि स्वतःला सांगा, आजचा दिवस संपला, मी माझं सर्वोत्तम दिलं, आता ही रात्र फक्त माझ्या विश्रांतीसाठी आहे. ही सकारात्मक सूचना तुमच्या उपजत मनावर खोल परिणाम करत असते. आता चौथं काम, सकाळची धावपळ टाळण्यासाठी रात्रीची तयारी. सकाळी उठल्यावर आज काय बनवू किंवा मुलांचे डबे कसे आवरू, या विचाराने आपल्याला ताण येत असतो. रात्री झोपण्यापूर्वी उद्याचा किमान 5 महत्त्वाच्या कामांची यादी करा. कपडे कोणते घालायचे, जेवणात काय करायचं, हे जर ठरलेलं असेल तर सकाळी उठल्यावर तुमचं मन शांत असतं. जेव्हा सकाळ शांत असते, तेव्हा संपूर्ण दिवस आनंदी जातो. एक यशस्वी स्त्री तीच असते, जिचा उद्याचा दिवस तिच्या आजच्या रात्रीच्या नियोजनावर अवलंबून असतो. आता 5वं काम, डिजिटल डिटॉक्स. रोज रात्री झोपण्यापूर्वी किमान 30 मिनिटं आधी मोबाईल बाजूला ठेवा.
आपण रात्री झोपताना शेवटचा मेसेज किंवा रील पाहून झोपतो, ज्यामुळे आपल्या मेंदूला सतत उत्तेजना मिळते. मेंदूला हे समजत नाही की आता शांत व्हायचं आहे. मोबाईलचा निळा प्रकाश आपल्या झोपेवर परिणाम करतो. या 30 मिनिटात शांतपणे बसून एखादं पुस्तक वाचा किंवा घराचा शांत वातावरणाचा अनुभव घ्या. हे डिजिटल डिटॉक्स तुम्हाला गाढ आणि शांत झोप देईल. आता 6वं काम, स्वतःची तुलना थांबवा. रात्री झोपताना अनेकदा आपल्या मनात विचार येत असतात. तिचं घर किती व्यवस्थित आहे, तिला किती छान नोकरी आहे, तिची मुलं किती हुशार आहेत, तिचं नशीब किती चांगलं आहे आणि माझंच नशीब खराब का? सतत दुसऱ्यांसोबत तुलना. ही तुलना आपल्याला आतून पोखरत असते. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला सांगा, आज मी माझ्या कालच्या दिवसापेक्षा थोडी जास्त चांगली आणि आनंदी झाली आहे. दुसऱ्याची प्रगती पाहून स्वतःला कमी लेखणं हे मानसिक अशांततेचं मुख्य कारण आहे. रात्री जेव्हा तुम्ही बेडवर जाता तेव्हा कोणाचीही तुलना करायची नाही. फक्त स्वतःच्या शांततेकडे लक्ष द्यायचं. स्वतःची तुलना स्वतःसोबत करायची. शांतता ही बाहेर शोधण्यासारखी गोष्ट नाही आहे, तर ती तुमच्या आतली एक अवस्था आहे. दिवसभराची धावपळ थांबवा, कारण उद्या पुन्हा नवीन सुरुवात करायची. आजचं ओझं आजच संपवून टाका. तुमचं मन एक मंदिर आहे, जिथे रात्री झोपताना केवळ शांततेचा दिवा लावून झोपा. माझ्यासोबतही एकदा असंच घडलं होतं. मलाही खूप राग आला होता त्यावेळेला, त्या रात्री मी हे करून पाहिलं आणि मला खरंच खूप हलकं वाटलं. रात्री स्वतःला वेळ दिला तर आयुष्य तुमच्यासाठी वेळ काढायला लागतं. शांत झोप ही यशाची सुरुवात असते. दिवसभराचा ताण सोडला नाही तर उद्याचं सुख सापडणार नाही. मोबाईल बंद करा आणि मनाशी बोलायला सुरुवात करा. थकवा शरीराचा असतो, पण ताण मनाचा असतो. दोन्हीलाही विश्रांती द्या. शांतता बाहेर कोठेही मिळत नाही, ती आपल्या सवयीमध्ये दडलेली असते. रात्री मन शांत असेल तर सकाळ उज्ज्वल होते. ज्याने झोप जिंकली त्याने आयुष्य जिंकायला सुरुवात केली. कृतज्ञता हीच मन शांत करण्याची सर्वात सोपी सवय आहे. आजचा दिवस सोडा, उद्यासाठी मन मोकळं ठेवा. ताण सोडायला शिका, नाहीतर तो तुम्हाला सोडणार नाही. झोप ही समस्या नाही आहे, ती उपाय आहे. मन रिकामं करा, म्हणजे झोप आपोआप येईल. जेव्हा तुम्ही स्वतःला शांत करता तेव्हा जग सोपं वाटतं. आज रात्रीपासून ही कामं करून बघा. तुम्हाला 7 दिवसात फरक जाणवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनाला भिडला असेल तर तुमच्या इतर मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा, कारण प्रत्येक स्त्रीला शांततेचा अधिकार आहे. तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की कळवा.